PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। देशाच्या राजकारणामध्ये कायम महत्त्वाचे स्थान राखलेल्या पवारांचे होम पिच म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो। गेल्या 40 वर्षात राष्ट्रीय राजकारणामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नेहमीच महत्त्वाची राजकीय भूमिका बजावली। विशेषतः भाजप विरोधी मोठ बांधण्यात त्यांचा नेहमीच रणनीती आखण्यात सिंहाचा वाटा होता। त्यामुळे बारामती लोकसभा निवडणूक कायमच प्रतिष्ठेची राहिली आहे। यंदाची निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती। अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर बारामतीत कोणाचं वर्चस्व येणार याकडे देशाचं लक्ष लागले होते। अखेर निवडणुकीत शरद पवारांनी दाखवून दिले की बारामती ही आमचीच आहे। सुप्रिया सुळे 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले आहेत। त्यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केला आहे। मतमोजणीला सुरुवातीपासून सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या। अखेर सुप्रिया सुळे 1 लाखाच्या फरकाने निवडून आल्यात। अजितदादांनी सुरुवातीपासून बारामतीमध्ये खूप प्रचार केला होता। भावनिक होऊ जाऊ नका, कोणाचं ऐकू नका, माझंच ऐका अशी वक्तव्य केली होती। बारामतीकर त्यांना साथ देतील असा विश्वासही अजित पवारांना होता। परंतु आता आलेल्या निकालावरून सगळं उलटच चित्र झाल्याचं दिसून आलंय। अजित पवारांची बंडखोरी त्यांना महागात पडल्याचं या बारामती लोकसभेच्या निकालावरून दिसून आलं आहे। बारामतीत सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे। कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून गुलालाची उधळण करत साहेबांच्या नावाने घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जातोय। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।